सद्भावना सायकल यात्रा जे आहे ते या ठिकाणी परळी ते गंगाखेड हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे या राष्ट्रीय महामार्गावरती हे सगळे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। मात्र यांची प्रशासनाकडे सरकारकडे कोणकोणती मागणी आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। वेगळी जी आहे ती सद्भावना सायकल यात्रा आपल्याला पाहायला मिळते। दादा, काय नेमकं मागणी आहे प्रशासनाची? माझं नाव डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि या सद्भावना सायकल यात्रा काढण्यामागे ज्या स्नेहालय संस्थेचा पुढाकार आहे त्याचा मी प्रतिनिधी आहे, काम करतो। ही सद्भावना सायकल यात्रा काही मागण्यासाठी नाही आहे, पण ही सद्भावना सायकल यात्रा समाजामध्ये प्रबोधन करण्यासाठी आहे। आज आपण पाहिलं तर समाजामध्ये जातीच्या धर्माच्या नावाने विशेषतः तरुण लोकांमध्ये एवढे विभाजन होत आहे आणि त्यांचा एकमेकांविषयी द्वेष आणि द्वेषाचं पर्यवसन शेवटी हिंसेमध्ये होत आहे। आणि या सगळ्याला बरीच कारणं आहेत, परंतु तरुण लोकांनी आपण पहिले भारताचे नागरिक आहोत आणि तिरंगा झेंडा आणि संविधान हे आपल्यासाठी सर्वात अभिमानाचे विषय असले पाहिजेत आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी येतात, हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे। आणि जर तरुण लोकांनी हा विचार जो भारताच्या स्वातंत्र्य चळवळीची भावधारा आहे किंवा आपल्या भारताच्या संविधानाचा विचार आहे ते जर तरुण लोक विसरले तर आपल्या देशामध्ये एक राज्य आणि अनेक देश अशी परिस्थिती तयार व्हायला लागलेली आहे। आणि त्याचं पर्यवसन शेवटी एका चांगल्या महान देशाचं स्वप्न आपण बघतो, तर त्यासाठी आपला समाज एकजीव एकमेकांशी संवादी असला पाहिजे। आणि माणसांनी दुसरा काय सांगतो यापेक्षा तरुणांनी दुसरा कोण काय सांगतं यापेक्षा स्वतःला काय अनुभव येतो या जगात जगत असताना याकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि हा भाव घेऊन महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, इथं ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदास, रामदास, एकनाथ, जनाबाई, चोखोबा किती सर्व जाती धर्माचे मोठे संत होऊन गेले। शेख मोहम्मद बाबा हे मुस्लिम धर्मातले संत होते जे वारकरी संप्रदायाचा प्रसार करायचे। दुसरं म्हणजे आपण नाव नेहमीच घेत असतो छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अहिल्याबाई होळकर, अनेक महापुरुष, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले। पण या महापुरुषांचा जो संदेश आहे तो प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये तरुणांनी अनुसरला पाहिजे आणि त्यांचा उपयोग जातीपातीत भांडणातांडणांसाठी करण्यापेक्षा त्यांचा संदेश खरोखर तरुणाईने अनुसरला पाहिजे। हा विचार तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सद्भावना सायकल यात्रा आहे। बाकी सगळे किती सगळे इथं लोक सहभागी झाले सायकलच्या माध्यमातून? आम्ही एकूण सर्वजण 52 आहोत सर सायकलिस्ट यामध्ये। मी नंदा पांडुळे, राजमुद्रा करिअर अकॅडमी आणि जिजाबाई महिला शिक्षण संस्था हे आम्ही सर्व मिळून चालवतो। आमच्या स्नेहालयसोबत काम चालू असतं नेहमीच। आमच्याकडे असे शेकडो 16 ते 25 वयोगटातील युवा वर्ग विद्यार्थी असतात। आत्ताच स्नेहालयचे संस्थापक आदरणीय डॉक्टर गिरीश कुलकर्णी सरांनी सांगितलं की ह्या युवकांमध्ये ही जागृती करणं किती गरजेचं आहे की एक युवा निर्माणाकडून राष्ट्र निर्माणाकडं जायला पाहिजे, यातूनच चांगली राष्ट्रनिर्मिती होऊ शकते। यासाठी युवा निर्माण करताना त्यांच्यामध्ये चांगले राष्ट्रनिर्मितीचे विचार रुजले पाहिजेत, त्यांच्यामध्ये सामाजिक भान, सामाजिक जाणीव असली पाहिजे। याकरिता आमची ही महाराष्ट्र सद्भावना सायकल यात्रा चालू आहे। समाज प्रबोधनासाठी किती वेळ तुम्हाला द्यावे लागते? कुठून कुठून लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात? लोकलचे सहभागी शहरातले होतात का असे ग्रामीणतले पण लोक सहभागी होतात? शहरी आणि ग्रामीण दोन्हीही मिळून लोक सहभागी होतात यामध्ये। आता आम्ही अहिल्यानगरहून नांदेडला आलो। नांदेडपासून गुरुद्वारामधून आमची ही सायकल यात्रा सुरू झाली। नांदेडमधून मग हिंगोलीमधून परभणीमध्ये आलो आणि परभणीमधून आता आम्ही परळीला आलेलो आहोत। आणि यानंतर आमचा प्रवास सुरू राहील पुढे अंबाजोगाई, लातूर, धाराशिव, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा आणि मग त्यामार्गे आम्ही स्नेहालयमध्ये अहिल्यानगरला पोहोचू। खरं तर यामध्ये विद्यार्थिनी पण माझ्यासोबत आहेत। काय नेमकं खरं तर ही सद्भावना सायकल यात्रा आहेत, सहभागी झाल्यात, नेमकं काय भावना आहेत? काय काय भावना आहेत? काय काय भावना आहेत बरं या? काय चांगलं वाटतंय आम्हाला। या सायकल यात्रेमुळे आम्हाला नवनवीन विचार मनात येतात आणि चांगलं वाटतं। खरंच वाटतंय की किंवा समाजामध्ये जातीभेद वगैरे निर्माण होतो, या काम जे कमी करण्यासाठी आपण काम करतोय याच्या माध्यमातून कुठेतरी समाधान व्यक्त होत आहे तुमच्या मनामध्ये? काय परिस्थिती सध्या समाजामध्ये? समाजामध्ये जातीभेद जास्त व्हायला लागलेत तरुणांमध्ये, त्यासाठी सद्भावना सायकल यात्रा काढली। या अगोदर अशी परिस्थिती निर्माण झाली होती जातीभेद जो आता पाहायला मिळतोय तसा या अगोदर कधी पाहायला मिळाला का तुम्हाला?
कधी पाहायला मिळाला का हा जातीभेद तरुणांमध्ये ह्याच्यामध्ये पाहायला मिळाला का दादा? आम्ही जेव्हा सायकल रॅलीमध्ये आलेलो तेव्हा त्यामध्ये तर जातीभेद आढळला नाही आम्हाला, कारण धर्म, जाती आणि प्रांतभाषा या उद्देशाने आम्ही या सायकल रॅलीमध्ये आलेलो आहे. आणि सायकल रॅली खूप चांगल्या प्रकारे चालली आहे. नांदेडवरून आम्ही सुरुवात केली आणि स्नेहालय नगरमध्ये आमची समाप्त आहे, म्हणजे तिचं समारोप होणार आहे. तर या रूटमध्ये धर्म, जाती, प्रांत, भाषा असे वेगवेगळ्या प्रकारचे लोक या रॅलीमध्ये आलेले आहेत. आणि जे काही म्हणजे अन्नदाते वगैरे असतील किंवा काही डोनर वगैरे असतील तर ते पण एकदम म्हणजे चांगल्या प्रकारचे आम्हाला मिळालेले आहेत. या सायकल यात्रामध्ये कधी थकवा वगैरे जाणवतो असं? अभी तक तो नमस्ते, मैं अभी स्नेहालय में काम करती हूँ, मैं उड़ीसा से हूँ। अभी मैं युवा निर्माण प्रोजेक्ट में काम करती हूँ। तो साइकिल लाने के दौरान हाँ हमें तो थकना आता है, क्योंकि यहाँ का भौगोलिक रेख जो होता है कभी चढ़ाव होता है, कभी नीचे जाना पड़ता है। तो इस प्रकार हमें बाकी लड़कियों के साथ, बाकी लड़कों के साथ हम थोड़ा थोड़ा तो कंधे से कंधा मिला के चल रहे हैं साइकिल यात्रा में। ओके, धन्यवाद. खरं तर या ठिकाणी येत असलेले प्रतिक्रिया मात्र सद्भावना सायकल यात्रेमध्ये सहभागी झालेले हे विद्यार्थी यांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र जेवढे विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांच्या कुणाच्याही चेहऱ्यावर जे आहे ते थकवा या ठिकाणी जाणवत नसल्याचं देखील पाहायला मिळतंय. काय नारा देणार आहे दादा? बोलो भारत माता की, बोलो भारत माता की, स्नेहालय की कामना, साइकिल यात्रा की कामना, जोड़ूया जोड़ूया, जोड़ूया जोड़िया, जोड़ो जोड़ो, जोड़ो जोड़ो, जात पात की बंधन तोड़ो, भाषा भेद छोड़ो छोड़ो, प्रांत भेद छोड़ो छोड़ो, एक दूजे के शक को तोड़ो, बोलो भारत माता की जय 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 जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय जय. धन्यवाद. खरं पाहिलं तर किती मोठ्या प्रमाणामध्ये या विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आहे आपण या ठिकाणी पाहतच आहोत. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र प्रत्येक ठिकाणी जे जातीभेद जो आपल्याला पाहायला मिळतो हे कमी करण्यासाठी ही या ठिकाणी सद्भावना सायकल यात्रा जी आहे ते या ठिकाणी निघालेली आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र विद्यार्थ्यांच्या काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. कॅमेरामॅनसोबत सूर्य जुंबडिया, परभणी.